नमस्कार मंडळी, जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, काल गेलो होतो दुपारी आपण चिंचवलीला, कारण की दुपारच्या नंतर आपण अड्ड्यामध्ये पोहोचलो होतो आणि तुम्हाला पाहायला भेटेल या ब्लॉगमध्ये कोणाकोणाची शर्यत झालेली आहे आणि कोणाकोणाच्या बैलांच्या अंगावरती गुलाल म्हणजे झालेले आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि सुट्टीवरती कोण कोण आलेले होते, नंदी, नामचीन किंवा आपल्या सर्वसामान्य गाडा मालकांचे नंदी, तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर नक्की पहा आणि तुमचा कमेंटमध्ये जर आला की उद्याच्या मैदानाचा अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तो देखील सांगा. तर आज नक्की जाण्याचा प्रयत्न करू. तर बघूया कसं काय होतं उद्या. एक अप्पांच्या पुण्यस्मरणाचे निमित्त मैदान भरण्यात येणार आहे, म्हणजे विगर गावामध्ये. तर तो मैदान पण एक हटके मैदान असेल आणि गजगजीत भरलेला असेल मैदान. तर नक्की पहा उद्या पण व्हिडिओ आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आपल्याला भेटली हरिग्राम स्टॉपवरती मामांची टॅम्पो. मामाना हात केला तर मामा थांबले. तर मामा पण इकडचेच आहेत. मामा तुम्ही कुठले आपले चंद्राचे मामा भेटले बघा मित्रांनो. तर आपल्याला म्हणजे जायला सोय झाली, नाही तर थोडंसं टायमिंग घ्यायला लागतं आपल्याला. आणि जुने व्यक्ती आहेत मित्रांनो, आणि त्यांना पण शर्तींची आवड खूप आहे. ते आता थोड्या वेळात जातील, म्हणजे जेवण मस्त जवळच पाहिजे नाही ना चिंचवलीचा. आम्ही पण चाललं वरच्या भरात शर्ती बघायला. रस्त्यामध्ये बघा पहिला येताना दिसतं गुलाल पण झाला. आता आपली सर्जन भावना भेटला आता काढल्या की शाळेत जाऊन गोष्टी घेतलं त्यासाठी भावना आली. चालत भाईसा आता शर्यत पण जमले, बैला चालत खाली. शुभेच्छा त्यांना. चला मित्रांनो, बघा सुट्टी मेकर जो बोलतात ना, चित्तेची नजर आणि पायची सुट्टी बोलली तर एकदम चप्पल आहे. जर तुम्हाला कधी लागलं तर नक्कीच संपर्क साधा शुभम भाईकडे. धन्यवाद. भाऊंची गाडी जिंकलेली. भाऊ कुठलं बैल आहेत आपलं? 12वी कल्याण. एवढे लांबून आलेत. काय काय नाव आहेत बैलांचे? सिकंदर हा आणि सर्जा. ओके. तर घरचा साहज कसा आहे पायऱ्यामध्ये? घरच्या एकच मालकाची बैल आहेत. ओके. तर कुठल्या साईडची पळाली गाडी? उजव्या साईडची. उजव्या साईडची. तर गाडी कशी पळाली? गाडी समोरची गाडी होती ती इथलं पनवेल उंबरवलीची होती. आम्हाला काही त्या गाडीचा एवढा काय अंदाज नव्हता भाऊ. पण आम्ही ती गाडी पकडली आणि खालून ते 2 चकड्याने आम्हाला टाकून गेले होते. नंतर मग आपण पुढं त्यांना उलटा 1.5 चकड्याचं अंतर दिलं पुढे. तर काय खासियत आहे नक्की, म्हणजे खालून तुम्हाला बघा टाकून गेली होती गाडी आणि कुठेतरी बोलल्याप्रमाणे तुम्ही 1.5 चकड्यामध्ये गाडी मारली. तर बैलांबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला माहित आहे, आमचा पहिली तर गोष्ट ड्रायव्हरवर पण भरोसा. आमचे संजय ड्रायव्हर डोके होते आज गाडी ऐकल्याला. गाडी खालून आम्हाला 1.5 चकड्या टाकून होते. नंतर त्यांना माहित होता की आमची गाडी जर लेवलमध्ये पळाली तर आम्ही पुढे गाडी कव्हर करणार. एवढं 100% आमच्या ड्रायव्हरवर विश्वास आहे. तर बैलांविषयी काय सांगाल? सीझनला किती गुलाल झाल्यात? आता कितवा गुलाल आहे? गुलाल त्या बैलाचा या वर्षामध्ये फक्त एकच गुलाल पडला त्या चालूच आहे. याचा आता 10वा गुलाल आहे. 10वा गुलाल म्हणजे आता 2 मैदान 2 गुलाल पडलेले आहे. तर बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे 2 गुलाल पडले होते. तर कशा प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा नियोजन केला आणि कमबॅक केला? काय नक्की प्रॉब्लेम झाला तर मागच्या शर्तीला? म्हणजे आता म्हणजे आपला पहिऱ्या मला आपण प्रॉब्लेम मध्ये थोडं झालो. पहिरा व्यवस्थित नव्हता. ओके. आता म्हणजे पहिरा चांगला भेटला त्याच्यामुळं घरचीच गाडी बोलवली आपण आज. तर आज कोण होता, म्हणजे ड्रायव्हर कोण होता आणि सुट्टी मेकर कोण होता? संजय ड्रायव्हर डोके आणि सुट्टी मेकर होते सागर खोनी, अरुण ड्रायव्हर चिंचवली. अच्छा. आणि पवन पाटील. नेहमी तेच असतात का, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने असतात, म्हणजे नियोजन करते किंवा सुट्टी मेकर? जास्त करून देत असतात. तेच असतात. तर हा आनंद काय आहे तुमच्यासाठी? हा आम्हाला आनंद. ऍक्च्युली आम्ही तेवढं लांबून आलो. आम्हाला पैसे केवढे लागले त्याला महत्त्वाचं. आम्हाला गुलाल झाला तेवढं. बरोबर आहे, बरोबर काहीच आहे, नाही. बरोबर आहे. आणि कुठेतरी चिंचवलीचा मैदान बोलला तर सर्वांच्या आवडीचा मैदान. आणि एक म्हणजे मुंबईमध्ये एकच मैदान आहे, त्याच्यामुळं मला वाटतं चांगल्या प्रकारे मैदान पण भरलं आहे आणि तुम्ही पण आले एवढ्या लांबून. मैदान आयोजन पण चांगलं आहे आणि गाडी खेळायला आम्हाला मस्त मजा आली. लवकरच गाडी झाली. आता आमची दुसरी गाडी जमलेली आहे, ती आता गाडी खाली घेऊन जाणार. ओके, चालेल. मग तुम्ही घरातून किती वाजता आलते?
घरातून आम्ही 10 वाजता निघालो आणि 12:30 वाजता पोहोचलो. आम्हाला 2.5 तास लागले इथं पोहोचायला. ओके, तर तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दुसरा पण गुलाल घ्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू. इकडे बघा बैला चाललेत बघा खाली मस्त की. आता चालले दुपारची वेळ झाली आणि बैला पण निघला चालायला. तर बघा मित्रांनो, इथे 2 नंदी आहेत. तर नेहमी आपण घेतच असतो छोटे मोठे गाड्या मालकांच्या मुलाखती. आता इथे भाऊ होते तर आवाज दिला आपल्याला, जरा जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? संदीप गायकर, कुठनं आले? काकोलेवरून, अंबरनाथ काकोलेगाव. बैलांची नावं काय आहेत? जो आहे राणा आणि तो कार्तिक. ओके, म्हणजे घरचा साज आहे का पायऱ्या करूनचा बैल आहे? आमचं दोन हीच बैल पळतात. अच्छा, नेहमी हार असो किंवा जीत असो. तर आज चिंचोलीच्या मैदानामध्ये तेच नेहमी पळवतात बैल आणि पुन्हा एकदा तुम्ही आलेले आहे इथेशी. तर काय नियोजन आहे आणि शर्यत वगैरे कशी काय जमली आहे का काय आहे? जमलेली नाही, बाजारला गेला. ओके, म्हणजे जोड तुम्ही नेहमी कशा प्रकारे खेळता शर्यत कशा प्रकारे जमून खेळता का म्हणजे नाव देता? आम्ही जमूनच केलं, आम्ही नावाने नाही केलं. कोण कोण आले तुमच्यासोबत? आमच्या ड्रायव्हर, घरचा ड्रायव्हर आमचा कावेश गायकर. ओके, आणि सुट्टी मेकर कोण असतं? सुट्टी मेकर पण आमचं जरा घरचंच आहे, अच्छा, बाहेरचं नाही. चालेल. मग सीझनला किती गुलाल झाले? आता 120 झाले असतील. 120, म्हणजे जे किती वर्षाचा म्हणजे तुम्ही सांगता टार्गेट? 2 वर्षाचा. 2025 मध्ये काय कामगिरी आहे? 2025 मध्ये आता सॉरी 2026 मध्ये काय कामगिरी म्हणजे 1 महिन्यामध्ये? 1 महिन्यामध्ये आता खाली 2च गुलाल पडले आमचे. 2च, आणि गुलाल किती घेतले? गुलाल आता 9 झाले आमचे. 9 लगातार का भाऊ? लागत याच पायऱ्यामध्ये? याच पायऱ्यामध्ये आमचं एक जे 2च बैल पडतात. तर तुमची गाडी म्हणजे कुठल्या साईडची पळत आणि? आमच्या डाव्या साईडने पण पळतात आणि उजव्या साईडने पण पळतात. ओके, तर मैदानामध्ये नाव काय असतं? केशव विष्णू गायकर टाकले. ओके, तर तुमच्या दावणीला अजून किती बैल आहेत म्हणजे? अजून एक बैल आहे, नवीन मासूर उतरलाय. काय नाव आहे त्याचा? त्याचं नाव राय आहे. राया. तो कुठल्या गांधी पळत आहे? तो पब्लिकला आतमध्ये पळतो, तो उजव्या साईडला ओके ओके, चालेल. मग तुम्ही आले किती वाजता मैदानाला? आम्ही आता अर्धा घंटा झाला. ओके, चालेल. तुम्हाला शुभेच्छा देतो भाऊ, आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि तुम्ही आवाज दिल्याबद्दल धन्यवाद. आमचं भाग्य आहे समजा. ओके, थँक्यू. हे बघा, हे भाऊ होते दोन्ही, पण त्यांनीच आवाज दिला. आणि कुठेतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे नंदी दाखवायला भेटतात, खूप बरं वाटतंय. धन्यवाद भाऊ, नेक्स्ट टाइम पण आवाज द्या. चालवली पळायला. हो हो, हे बघा पॅडी भाई पण भेटले. पॅडी भाई बोल. काय स्वतः आले म्हणजे आज काय विषय? नवीन आम्ही खरेदी केली आहे. अच्छा, नवीन खरेदी. काय नाव याचा? याचं नाव काय खरेदी? मुंगा. हे बघा, चिरवलीवरून पण नंदी आल्यात बघा, चालल्यात. हे टी शर्ट तुम्हाला दिसत असतील. हे बैलांची नावं काय आहेत? रॉकेट पण चाललाय. शुभेच्छा भाऊ. हे बघा मित्रांनो, इथेची नंदी बघा गुलालामध्ये आहेत बघा, चालल्यात आता घेऊन. मित्रांनो थोडंसं आपण दाखवू क्षण जे गुलाल झालेलं ते. हे बघा बाईच्या गाडीचा गुलाल झाले बघा आज पण, होऊ शकतात बघा. हे बघा इकडे पण गुलालामध्ये गाडी. भाऊ कुठले आहे? बैल कुठला आहे? देवतचा. काय नाव बैलांचं? बाजा आणि बजरंग. एकदम देवाचं नाव आहे. आणि कुठेतरी आज गुलाल पण घेतलाय, कसं वाटतंय? ओके, काढले नव्हते. हा, 20 गुलाल. 20 गुलाल. या गाडीत लगातार 8 गुलाल घेतले. या वर्षाचा दुसरा गुलाल. या वर्षाचा दुसरा गुलाल 2026चा. एवढे दिवस बैला काढायचं का नव्हते काढले, म्हणजे काय कारण होतं? हा पहिला तयार व्हायची होती, त्या उद्देशाने केलं. तर कुठल्या साईडची पळाली भाऊ गाडी? डावी 10वी साईडची. म्हणजे कशा प्रकारे स्पीड वगैरे लागला? आणि स्पीड 2 गाड्यांचा फरक गाडी लागली. ओके, आणि ड्रायव्हर कोण होता भाऊ? ड्रायव्हर विनोद शिवकर. शिवकरचे. सायशा प्रीतम वाघमारे यांच्या नाव गाडी पळते. ओके, अजून गाडा मला हे आहेत का? वाघमारे. अच्छा, बापू. अजून काय बैलांबद्दल बोलाल भाऊ? बैल पहिल्यांदा बैलांचा खाया पियाचे भरपूर लाड आहेत हम्म, त्याच्यामुळं
बैल तसे ठेवलं बैलांना इजा नाही होईल त्याच्यामुळे आम्ही कधी हे करत नाही अंधारात बरोबर गाडी बरोबर बरोबर काढतो. कुठेतरी आपला म्हणजे गाडा मालकांचा पण एक तो एक जबाबदारी असते, कारण की रात्रीचे कसं म्हणजे इजा पण होतात, म्हणजे काही प्रेक्षक किंवा काही गाड्या म्हणजे अशा असतात उभ्या, तर त्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते. तर चांगला विचार 3 माळ्याचं आहे. अच्छा 3 माळ्याचा 3 एकर मध्ये नुसता मका लावलाय त्याला हो का बैलांसाठी फक्त घरचे म्हणजे भरपूर सारी आवड आहे. घरचे ते जुने जुने बैलगाडी क्षेत्रातले बापू म्हणून नाव आहे. हा जाणकार व्यक्ती म्हणजे तुमच्या पाठीशी आहेत. मोठे मोठे बैल वाड्यातून गेले हम्म. आज पहिली घरची गाडी पळते. म्हणजे घरच्या गाडीला वेगळ्याच पद्धतीने स्पीड लागला भाऊ. ठीक आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की तुमचं पण जरा बैला पण राहत नाही, आताच पळून आले आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत, त्याच्यामुळं जास्त वेळ नाही घेतला. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जीवन भोपी जीवन बोपे समाज. थँक्यू. हो इकडे बघा भाऊंची पण बैला गुलालामध्ये आहेत, बघू शकतात बघा. आता नुकताच आता गुलाल झालेला आहे त्यांचा. हे गाडा मालक आहेत सर्व, त्यांचे मित्र परिवार तुम्हाला दिसत असतील बघा. उमरवलीकरांचे बैल आहेत आणि प्रेमा मामू वाच्यांचे प्रेमच झाले काय. या क्षेत्रामध्ये बघा ना भाऊ, तुम्ही बोलल्याप्रमाणे मामा वाच्यांची गाडी झाली, म्हणजे तुम्ही प्रेमाची शर्यत पण केली, तर ही शर्यत कशी काय जमून आली म्हणजे? अच्छा तर मला तर वाटतं बाईला नवीनच वाटतात, नवीन करते का? हा हा म्हणूनच बोललो. शंभू कधी खरेदी केली? महिना आला. मग किती वेळा अक्कलला? 2 गुलाल. कुठल्या साईडची पाला तो? पब्लिक निघा आणि आतून. तर आता बघा तुम्ही घरच्या संबंधात शर्यत झाली, तर बाच्याला पुन्हा तुम्ही पायऱ्या वगैरे द्याल का? चालेल. तर आता बघा तुमच्या सोबत बरीच म्हणजे जुने व्यक्ती आहेत, तुम्ही पण खूप जुने आहेत, काय सांगाल या गाडी झाली बरोबर आहे, कुठेतरी दिसतोच म्हणजे जल्लोष वगैरे नाही. तर एक आपण आपल्या भागातले नंदी आहेत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाऊही काय अशी म्हणजे सांगितलेलं आहे का पुन्हा एकदा शर्यत म्हणजे मैत्रीपूर्वक होईल किंवा पैऱ्यामध्ये पण पळेल असं. हे बघा भगवान शेडे जा भाऊ, तुम्ही फोटो काढतो. मित्रांनो बघा चालत होता जोड्या बघा खाली पालाला. इकडून बघा बैल पण येतो बघा, चालवलंय नंदी. आता सगळं बैल निघाला जातो. मित्रांनो बघा इथे नंदी बघू शकता आलेले तुम्हाला दिसत असतील बघा. आणि इथे समोर बघा आपले उसाटणे कमिटीचे सर्व मेंबर म्हणजे सदस्य आलेले तुम्हाला पाहायला भेटतात बघा. त्यांचा नंदी आलेले आहेत सर्व. इकडं निवांतपणे बसल्यात आणि त्यांचे नंदी बघा इथे समोर आहेत. भाऊ बसल्यात बघा निवांतपणे. काय भाऊ शर्यत जमणार का? शर्यत 3-4 गाड्या आलत्या बघायला पण नाही जमत नाही. बघतो नाव सोडायचं. ओके, मग आता पहिले तुम्ही ट्राय केलं होतं भाऊ, म्हणजे असं मैत्री संबंधामध्ये जमवायचा प्रयत्न केला, जमत नाही तर त्याच्यानंतर नाव देणार का? नाव देणार. ओके, तर हल्ली बघतं आपले म्हणजे बिल्ला एकदम फॉर्ममध्ये आहे. टॉप गिअर बिल्ला. हो, सातत्याने गुलालामध्ये कुठेतरी म्हणजे जमवून शर्यत त्याच्यामुळं होत नसतील. चालेल, बघू थोडा टाइम अजून. तर आता टायमिंग पण 3 वाजायला आलेले आहेत, वेळ थोडा कमीच आहे. अर्धा 1 तास अजून वाट बघू. बरोबर.
कुठनं आले? कुठल्या गावातला आहे ते? एकाप्र बदलापूर बदलापूरचा. मग बैल कोणचा आहे हो? जलवा कोणाचा आहे? किरण शेटचा किरण शेटचा. शेट कुठे आहेत मग? बदलापूर तबेलावर. ओके. मग तुम्ही बैल घेऊन आले, शेट पण आले असतील ना आज? नाही नाही का? व्हिडिओ काय को बनवले? कार व्हिडिओ नको काढू. बदलापूर स्टेशन व्हिडिओ नको काढू. बदलापूर बघ. गांधी चौक. बाई बघा आपल्याला दम देत आहे. दम देतो आपल्याला. एकदा बैलांची व्हिडिओ नको काढू. 5 में तो शरीयत को कैसे आया? आज छुट्टी क्या तेरे को? छुट्टी है मेरे स्कूल में हर दिन छुट्टी रहती. कौन सी स्कूल है रे तुम्हारी ऐसी? सांता क्रूज. अच्छा, तो टीचर लोग क्या पढ़ाते नहीं क्या तुम लोग को? नहीं नहीं पढ़ाते? वीडियो देखेंगे तो डांटेंगे नहीं क्या? नहीं देंगे. नाही देखेंगे. मित्रांनो बघा चिंचोलीच्या मैदानामध्ये बघा कोण कोण गुलालामध्ये आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा ओलिव्याचा मित्रांनो महादेव देखील बघा तुम्हाला दिसतच असेल. बघा गुलालामध्ये आज रंगलेला आणि पहिली शर्यत लवकरच झालेली आहे. तर चांगली शर्यत झाली बघू शकतात. बघा बैलाच्या अंगावरती गुलाल पण पडलेला दिसत असेल तुम्हाला. हे बघा गुलाल झाले बघा बघू शकतात. बघा नंदीच्या अंगावरती गुलाल पडलाय. हे भाऊ आहेत बघा. केव्हा झाली भाऊ गाडी? हो का? कुठल्या ह्याची पळाली? इकडे बघा ना उजवीने. ओके. पायऱ्यामध्ये कोण होता मग? इथला होता आपल्या बशीरचा होता सुंदर. हो का? म्हणजे चांगली गाडी पाडाली. शेट कुठे आहेत मग? शेडगेली खाली. मग डबल जमवायचा विचार आहे? हो डबल जमत. चालेल चालेल. मग चांगलं नियोजन करा आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. बघा मित्रांनो गुलालामध्ये पुन्हा एकदा नंदी बघू शकतात. चला भाऊ. तेव्हा मित्रांनो इथं आलो होतं तर बघा गाड्या पण गुलालामध्ये आहेत. बघा बैलांच्या अंगावरती गुलाल आहे. मित्रांनो बघा इथं नुकताच गाडी पण गुलालामध्ये आलेली आहे आणि बघूया आता कुठला बैल आहे आणि कुठल्या गावातून आले. भाऊ काय नाव आहे आपलं? कात्रजचा पिस्टन. हे फोटोग्राफ शेटचा. मित्रांनो बघा गाडा मालक पिस्तूल बैलाचे गाडा मालक. पिस्तूल कोण झालं? मित्रांनो बघा आदयकरांचा पिस्तूल आणि इकडे बघा नंद्या पडायला. तर आज ही गाडी गुलालामध्ये चिंचोलीच्या मैदानामध्ये दोन्ही जोड बघू शकतात. हे बघा मित्रांनो आदयची टीम पूर्ण आलेले आहेत. गाडा मालक समोरून बघू शकतात आलेले आहेत. त्यांची गाडी विजय झालेली आहे. धन्यवाद. हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला. आता ती नव्हती तशी तर आता महिला सोबत पोहोचतोय. तिकडे देखील उजवीनं वासराचे म्हणजे डावीला देखील सुंदर असा वासरू पोहोचतोय. कोण वाजी मारणार? जिद्द चिकाटी आहे. आता बसून तयारी आहे. समोरचे प्रेक्षक सावधीत राहा. कोण वाजी मारतोय? वासराची राहिली पेंटिंग. अभिनंदन आणि शानील शेख काकडे आदईकर पिस्तूल बिंजोरच्या गुलालाचा मानकरी आजच्या मैदानात. जवार हो बैल सोडा तुम्ही. राणा सोडा सम्राटला बांधून करतो बैल सोडा ना. आता सोडा गाडी सोडा. जोगा से निकाल तो मेल जो असेल तो. गाड्या पडत आहे.
सुंदर गडामध्ये. मित्रांनो आल्या चिंचोलीला शर्ती बघायला आणि नाना पण भेटले आपल्या अरुण नाना आहे आणि मी आहे. आलो आता खाली कारण की बघू आता किती गाड्या आहेत कारण पुढं बघले शर्ती थोड्या तर मजा आली भरपूर पण आता कालचा पण थोडंसं मजा घेऊया आता कोणकोणची गाड्या आहेत मग ते कळतील आपल्याला. चला बघत राहा दाखवेन मी आता थोड्या क्लिप शूट करतो आणि टाकतो कारण की लाईव्ह तर नाही मैदानाला लाईव्ह आहे संध्याकाळचे तर आपण पण व्हिडिओ म्हणजे बनवणार आहे आणि टाकणार आहे. सुट्टीच्या इथं आले बरेच बैल आहेत दाखवतो. इकडं बघा शर्ती बघायला थांबलेत बघा. हे कोणचे बैल आलेत खाली आता हो का हे बघा आलेत बाबूसा बघताय. अर्जुन म्हात्रे कुठले शिरडून गावचे शिर्डूनचे समाजसेवक सट्टेवर एक नंबर. इकडे आलेच मित्रांनो सगळं दोन्ही पण गाडा मला तर आता बघूया काय आहे समजेल येतं. इकडे काय आले विषय मित्रांनो बघा सुट्टीवरती बघू शकता पाखऱ्या पण आलेल्या आहे तुम्हाला पाहायला भेटतो बघा पाखऱ्याला बघा. मित्रांनो बघा कांबडकरांचं तुम्हाला दिसत असेल बघा समोर बटर देखील आलेलं आहे. बटर तुम्हाला पाहायला भेटतो बघा सुट्टीवरती आणि तुम्हाला इकडे बघा मित्रांनो दाखवतो बघा मेहरबान पण आलेला आहे. तर बघा आकोर्लेकरांचा सरपंच देखील आलेला आहे बघू शकता समोर आणि इकडं जरा पेट पूजा करतात कारण की गाड्या सुटायला लय टाईम लागेल त्याच्यामुळं. हे बघा निवांतपणे बसल्यात पोरा खा का मित्रांनो सुट्टीवरती आलतो बरेच गाड्या म्हणजे वेटिंगवरती आहेत. नामवंत शर्ती तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे जसं की मेहरबान आहे बटर आहे कामटकरांचा बादल पाखरा आहे अशा बऱ्याच गाड्या आहेत मित्रांनो इथे सुट्टीवरती आल्यात. आणि आज मुंबईमध्ये एकच अड्डा आहे त्याच्यामुळं गर्दी पण खूप आहे म्हणजे सुट्टीवरती पहिला सोडायला तर. आणि इथे एकदम सिस्टमॅटिक आयोजन आहे कारण की इथे कुठली पण म्हणजे मोठी गाडी असो किंवा छोटी गाडी असो मध्ये घुसवून देत नाही आयोजक कारण की एक चांगल्या प्रकारे म्हणजे नियोजन आयोजन ठेवलेलं जाईल. मला नुकतंच बघितलं पाहायला भेटेल शर्ती थोडंफार दाखवतो तुम्हाला आणि मुलाखती पण बघायला भेटतील जशा गाड्या होतील तशा. मित्रांनो बघा ब्लॅक टायगर बादल देखील आलेला आहे बघू शकता बादलला पण बघू शकता आलेला सुट्टीवरती बघा तुम्हाला पाहायला भेटतो बघा आलेला मंदिर बादल सुट्टी. मित्रांनो बघा बादल सोबत बघा बघू शकतात दुसरा मंदिर काय नाही भाई दादा पैरावाल्याचं नाव काय शंभू शंभू पण आलेला आहे. ओके विजय महाराज यांचा शंभू बघू शकतात तो पण आलेला आहे. आणि मित्रांनो याच्यावरती नमो आदेश लिहिलेला आहे आणि इथे थांबलेत जरा आता वेटिंगवरती आहेत. मित्रांनो बघा सुट्टीवरती आता तुम्हाला अशा प्रकारे नंदी पाहायला भेटतील बघा. अरे तो एकच
मित्रांनो बघा आपण नंदी तुम्हाला दिसत असेल बघा सुट्टीवरती आलेला. कोण कोण आले तुम्हाला पाहायला भेटतं बघा. मित्रांनो बैलावरती गटपास झालेला दिसत असेल. आता बघूया कुठला बैल आहे तुम्हाला समजेल. भाऊ कुठला बैल आहे? चिक्या. कुठला बैल? बदलापूरचा. तर बैलाच्या अंगावरती गटपास झालेला म्हणजे असं आहे. कुठे गटपास झाला? वरती का? ओके. तर बघा ओके. तर बघा ते पण आलेलं आहे तुम्हाला पाहायला भेटतं बघा. नंदी कोण कोण आलं ते दाखवतो असंच. काय नाव याचा पूर्ण? तो पण आले बघू शकतात बघा. मित्रांनो बघा बघू शकता SK नाईक यांचा चंदर देखील आलेला आहे बघू शकतात बघा. तुम्हाला पाहायला भेटतं बघा तो पण आलेला. हाय गाईज, चिंचोलीचा अड्डा बघा. चिंचोलीचा अड्डा बघा. मित्रांनो साहेबरावची गाडी लागलेली आहे. इकडून चालत बघा. धावत धावत चालल्यात. 90 मामा किती 90 पाहता. मामा पण आलेत बघा. कधी आलो? आता झाले. हो का? बघितली की टीव्हीला? पाहिजे काहीतरी. हो भाई आपला हरी ग्रुप त्यांचा सगळी टीम आहे बघा इकडं. तिकडे भाई काय शर्ती बघायला आल्यात का? हो का? काय शर्ती बघायला आल्या? शर्ती बघायला आल्यात का? का बैल घेऊन आलतो? नाही, बैल घेऊन गाडी गेली ना पळाला. चालेल गुलाल झाला आपला गुलाल बैल. शुभेच्छा शुभेच्छा. दिसलो तुम्ही तर जरा फिरलो इकडं दाखवा ना. पडगेकरांचा तुम्हाला दिसत असेल बघा 8840 बघू शकता चाललेला आहे. महबूब आणि आपले प्रसिद्ध समालोचक सागर दादा पण आहेत. तर लवकर तुम्हाला शर्यत पण बघायला भेटेल. आणि मित्रांनो बघा इकडे बाबा सोबत मला तर वाटते पळेल एक तुम्हाला प्रेशीय बिंजोर पाहायला भेटेल बघा. बघू शकता दादाच आहेत. चालल्यात दोन्ही पण पहिला. इकडे बघा कोणची बघा. आम्ही तर थोडंसं घेता आता. मित्रांनो बघा इथेशी बघा गुलाल पण झालेले आहेत. 2 नंदी बघू शकतात बघा. अभिनंदन.
बाबा माशी मारतोय सुंदर गळामध्ये सुंदर अशा माशी मारतो रायाने बाजूला आता आल्या शर्यतीमध्ये मित्रांनो बघा इथेच बघूया मित्रांनो बघा इथेच बघूया महबूब भविष्यात गुलालाचा मानकरी झालेला आहे सोबत आता बघूया कोण होता बाबा नुकताच दाखवला होता पळायला चाललेला होता तेव्हा आणि चांगली गती लागलेली होती गाडीला बघा आणि आपले सागर दादा पण आहेत समालोचक बघू शकतात मानगाव रिटर्न सागर दादा हा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो बाबा पण आलेले आहेत रुपये दादाचे पप्पा ते पण आले होते शर्ती बघायला बाबा आहेत बाबा सोबत पण आला मित्रांनो महबूब इकडे बघा कोण कोण बघा हे बघा इकडे मावसा आहेत चालू आहे पोचून शिडी इकडे हे जा बंगाली पटापट टाइमपास करू जा तो पण काढू का फोटो मित्रांनो बघा नुकतंच गाडी झाली आणि त्याच्यामध्ये बघा यश पण प्राप्त झालेलं आहे ओलवेकरांचा छोटा मादे आणि मित्रांनो एस के नाईक यांचा बघू शकतात बघा चंदर हे एक सिंगी गुलालाचा मानकरी झालेला आहे बघू शकता तिथे हो छोटा मादे आणि चंदर आणि मित्रांनो गाडीवरती होते ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर बघा मित्रांनो इथं पाहायला भेटतो बघा काका आहेत फुलवाल्यांचा जुना ड्रायव्हर हो जुने ड्रायव्हर आहेत का गाडी आपली जास्त चालली गाडी आपल्या मो पासून जास्त चालली मोला पाठीकडे काय आला बाबू बोलायला पाहिजे इकडे पण नंदीबाग गुलालामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात बघा कुठला भाई आदेकरांचे अच्छा बाबा पण आलेत बघा एवढा वय झालंय पण बघा मित्रांनो बोलतात ना बैलगाडीचा छंद कधी सुटत नाही फक्त बाबासाठी आमचे नक्की बाबांचं आपण जरा परिचय घेऊया काय ना बाबा रामा पाटील ओके जुने चकडेवाले मित्रांनो बघा बाबा पण आलेले आहेत आणि बाबाच्या प्रेमा खातीर कुठेतरी गाडी पण विजय झाले त्यांची नक्की बघा बाबा कशी बोलाली गाडी मित्रांनो आलो होतो तर थोडंसं असं म्हणजे थोडे क्लिप घेतो आपण म्हणजे गुलालामध्ये कोण कोण आहे तुम्हाला पाहायला भेटतंय उसटणेकरांचा पण नंदी बघू शकता इकडून गुलाल घेऊन आलेले तिथं असेल प्रवीण दादा आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे तुम्हाला पाहायला भेटतं बघा गुलाल झालेला आहे मित्रांनो पाठी रिके चालली गाडी मित्रांनो बघा छोटा मध्ये तुम्हाला पाहायला भेटतो बघा गुलालामध्ये आज चंदर सोबत पळाला चांगली गती लागली होती गाडीला चाललंय बघा तर आपण पण चाललोय आता घरी जो काय ब्लॉग
बनवलेला आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती, तर नक्कीच जाऊन बघा. तर चला नवीन ब्लॉगमध्ये